उन्हाच्या झळा बसायला लागल्यानंतर आपले पाय आपोआप ज्यूस सेंटर किंवा फ्रूट स्टॉलकडे वळतात। शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण सतत पाणी यासह पाणीदार फळे खात राहतो। आता हे कलिंगड म्हणजेच याला टरबूज देखील काही भागामध्ये म्हटलं जातं। आता हे कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत। जवळपास प्रत्येकालाच हे आवडते, परंतु ते योग्यरित्या कापण्यात बराच वेळ जातो। शिवाय त्यातील बियांमुळे खाताना अडचण निर्माण होते। काही लोक सुरी घेतात आणि त्याला कलिंगडाचे आडवे तिडवे काप करून मोकळं होतात, पण असे न कापता कलिंगड चिरण्याची आज आपण योग्य पद्धत जाणून घेऊ। यामुळे कलिंगड खाताना बिया लागणार नाहीत। सर्वात अगोदर बाजारातून कलिंगड आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी एका भांड्यात पाणी घ्यायचं व त्यात कलिंगड ठेवायचा। पण त्या अगोदर हा कलिंगड स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यामुळे कलिंगड थंड होईल आणि तुम्ही या पाण्यात बर्फाचे तुकडे देखील घालून ठेवू शकता। निदान अर्धा तास तरी हा पाण्यात कलिंगड ठेवायचा आहे। नंतर कापडाने कलिंगड पुसून घ्यायचा आहे। आता योग्य कलिंगड कसं निवडावं, तर कलिंगडाची शेंडी तपासायची। ती सुकलेली असली की समजायचं की फळ तयार आहे। काही लोक म्हणतात की कलिंगडावर जर पांढरे डाग असले तर ते कधीही घेऊ नये। आता हा कलिंगड तुम्ही पाहू शकता, याच्यावर थोडासा पांढरा डाग आहे, तरीही मी तो निवडलेला आहे। आता हे कलिंगड लाल आहे की नाही हे तुम्हाला चिरल्यावर समजेलच। आणि शक्यतो पिवळसर किंवा केशरी पिवळसर डाग असलेला कलिंगड खूप गोड असतो। आणि योग्य कलिंगड निवडायची तिसरी ट्रिक पाहूयात। कलिंगडावर जर हाताने फटका मारला आणि जर पोकळ आवाज आला तर समजायचं की आपला कलिंगड हा पिकलेला आहे। तुम्ही कलिंगड लहान घ्या किंवा मोठा, तो वजनाने जड असायलाच हवा। उन्हाळ्यामध्ये हे कलिंगड खाणे खूप फायदेशीर आहे। या कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे डोळ्याच्या आरोग्यासाठी कलिंगड अधिक फायदेशीर आहे। आता हे कलिंगड मी पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे। पाहिजे तर तुम्ही यामध्ये बर्फाचे खडे देखील टाकू शकता आणि अर्ध्या तासानंतर हे कपड्याने पुसून घ्यायचं आहे। हे कलिंगड अर्ध्या तासानंतर मी पाण्यातून बाहेर काढलेलं आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं आहे। आता हा कलिंगड आपल्याला चिरून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता कलिंगड मी आडवा धरून मधोमध चिरून घेत आहे। तर अशाच पद्धतीनं हे कलिंगड कट करून घ्यायचं आहे। आता या कलिंगडावर पिवळा किंवा केशरी पिवळसर असा डाग आहे आणि पांढरा डाग देखील आहे। आता पांढरा डाग असूनही हे कलिंगड पहा कितीच लालसर असं निघालेलं आहे। आता या कलिंगडाला पांढरा डाग का असतो, कारण की कलिंगड हे जमिनीवर असतं, त्यामुळे त्याला पांढरा डाग पडलेला असतो। आता हे कलिंगड लाल असं निघालेलं आहे, म्हणजेच हे खायला देखील खूप गोड आहे। आता या कलिंगडाचे दोन भाग करून घेतलेले आहेत। आता त्याच्यातला जो अर्धा भाग आहे तो पुन्हा मी घेतलेला आहे आणि त्या अर्ध्या भागाचे पुन्हा दोन भाग करून घ्यायचे आहेत। हा कलिंगड चिरताना समान भागामध्ये चिरून घ्यायचा आहे। तर पाहू शकता या अर्ध्या भागाचे पण देखील मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि ते देखील समान भागात कापून घेतलेले आहेत। आता कलिंगड कापून झाल्यावर तुम्हाला हा कलिंगड जळून दाखवते। तर पहा, कलिंगडाच्या दोन्ही साईडने बी आहेत, मधोमध अशा बिया नाहीत। आता कलिंगड दोन भागामध्ये चिरून घेतलेला होता, त्याच्यातला एक भाग घेतलेला आहे आणि त्या एका भागाचे देखील आपल्याला दोन समान भाग करून घ्यायचे आहेत। आता कलिंगड पहा, मी दोन समान भागात कापून घेतलेला आहे। कलिंगडाच्या दोन फोडी झालेल्या आहेत, त्याच्यातली एक फोड घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं याचे आपल्याला काप कापून घ्यायचे आहेत। म्हणजेच याच्या पातळ पातळ अशा स्लाइस कापून घ्यायच्या आहेत। जर या टरबूजाच्या अशा पातळ स्लाइस कापून घेतल्या तर सहजतेने याच्या बिया बाहेर निघतील आणि जर या टरबूजाच्या मोठ्या मोठ्या फोडी कापल्या तर या बिया सहजतेने बाहेर निघत नाही आणि या बिया काढण्यातच वेळ जातो। तर अशा प्रकारे या टरबूजाच्या अशा पातळ पातळ स्लाइस कापून घ्यायच्या आहेत। हा किती सहजतेनं या बिया बाहेर निघालेल्या आहेत, म्हणजे सहजतेनं या बिया टरबूजामध्ये दिसत आहे। अशाच प्रकारे बाकीच्या उर्वरित सर्व फोडी पातळ अशा कापून घ्यायच्या आहेत। या कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए सोबतच व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते। सोबतच त्वचा निरोगी राहण्यास देखील मदत होते। शरीरात कोणत्याही प्रकारची जळजळ असेल तर ते जळजळ कमी करण्यास कलिंगड खूप मदत करते। अशाच प्रकारे या टरबूजाच्या अशा पातळ पातळ फोडी कापून घ्यायच्या आहेत। टरबूजाच्या ज्या राहिलेल्या फोडी होत्या त्या देखील मी अशाच प्रकारे पातळ भागामध्ये कापून घेत आहे। अशा प्रकारे या फोडी कापून घेतल्या तर सहजतेने याच्या बिया दिसतात आणि त्या सहजतेने बाहेर देखील निघतात। आता टरबूज पहा, मी कापून घेतलेला आहे, तर पहा किती सहजतेने या बिया बाहेर दिसत आहेत आणि अशा पद्धतीने हे कापलं की सहजतेने याच्या बिया लवकरात लवकर निघतात, जास्त वेळ देखील लागत नाही। आता या कलिंगडाच्या बिया खाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। या बिया खाल्ल्याने मुरूम, कोरडेपणा आणि जे वृद्धत्व असतं ते त्वचेवर दिसत नाही। या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते। शिवाय या बियांमुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते। शिवाय मॅग्नीज, पोटॅशियम सारखे खनिजे असतात, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात।
अशा पद्धतीने हे टरबूज कापलं तर लवकरात लवकर फोडी देखील कापल्या जातात आणि लवकरात लवकर बिया देखील कलिंगडामधून बाहेर निघतात. हे कलिंगड तर कापलेलंच आहे, तर या कलिंगडापासून थंडगार सरबत कसं बनवायचं हे पाहूया. आता हे सरबत किती लोकांसाठी बनवायचं आहे त्या अंदाजानुसार दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे. तर गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. आता इथे मी एकच ग्लास एवढं सरबत तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे एक ग्लास भरून मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आता त्यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे एवढे साखर टाकायचे आहे. तुम्हाला आता गोडाचं प्रमाण किती ठेवायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता या साखरेऐवजी तुम्ही इथे खडी साखर देखील वापरू शकता. आता हे दूध फक्त आपल्याला साखर विरघळेपर्यंतच एकदाच उकळून घ्यायचं आहे. काही मिनिटांमध्येच या दुधाला उकळी आलेली आहे. याच्यापेक्षा आपल्याला हे दूध जास्त वेळ उकळून घ्यायचं नाही. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध थोड्या वेळासाठी गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्याच्यातली साखर देखील पूर्णपणे विरघळलेली आहे. आता हे मी दूध गार होण्यासाठी ठेवून देणार आहे. आता दूध गार होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. तर इथे मी 3 चमचे एवढा सब्जा घेतलेला आहे. हा सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठी लाभदायक ठरतो. सब्जामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात. त्याच्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होते. सोबतच त्वचेसाठी फायदेशीर आहेत. सोबतच या सब्जाच्या बिया खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला या सब्जाच्या बिया सहज अवेलेबल होतील. आता 2 चमचे एवढा सब्जा घेतलेला आहे. आता या सब्जामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा सब्जा आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी चांगला भिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हा सब्जा पाण्यामध्ये टाकताच लगेच भिजतो. याला जास्त वेळ भिजण्यास लागत नाही. म्हणजे पाण्यात टाकताच लगेच हा फुललेला आहे. आता जास्तीत जास्त 1 मिनिटामध्ये हा सब्जा 1 वाटी भरून असा फुलून तयार होतो. आता या टरबूजाच्या बारीक कापलेल्या फोडे घेतलेले आहेत आणि याचा जो पांढरा भाग आहे तो साईडला काढून घेतलेला आहे. आता हे टरबूज आपल्याला एकदम छोट्या छोट्या आकारात असं कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत. आपण याला मिक्सरला न फिरवता हे काप आपण या सरबतामध्ये टाकून देणार आहोत. त्यामुळे देखील हे सरबत दिसायला सुंदर दिसतं आणि सरबत पिता देखील येतं आणि खाता देखील येतं. आता हे काप आपण दुधात टाकून देऊ. तर याच्यामध्ये टरबूजाचं पाणी देखील टाकायचं आहे आणि या टरबूजाच्या छोट्या छोट्या अशा फोडी देखील यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. सोबतच तुम्हाला जेवढ्या प्रमाणात यामध्ये सब्जा टाकायचा आहे तो यामध्ये तुम्ही टाकू शकता. इथे मी 2 चमचे एवढा सब्जा म्हणजेच भिजलेला सब्जा यामध्ये टाकून दिलेला आहे. आता चांगलं ढवळून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर अर्धी वाटी एवढा रूअफजा घेतलेला आहे. हा रूअफजा यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती प्रमाणात रूअफजा टाकायचा आहे ते इथे टाकू शकता. आणि पुन्हा सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. तयार आहे कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत हे टेस्टी असं टरबूजाचं सरबत. मध्ये तुम्ही बिया टाकल्या तर ही चालेल. घरी पाहुणे जरी आले तर तुम्ही अशा वेळेस कमीत कमी वेळेत आणि टेस्टी असं हे सरबत बनवू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे. जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत.